नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 10 जूनला निफ्टी पोलीस राहणार की बेरीज राहणार सर्व काही गोष्टी मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणारच आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे की जेणेकरून तुम्हाला समजून येईल की लेवल्स कोणत्या महत्त्वाच्या असणार आहेत. आपल्या पेजवर जर नवीन असेल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक आपण आपल्या बायोमध्ये दिलेली आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर मार्केटसाठी दोन पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. कोणत्या आहेत? पहिलं, ब्रेंट क्रूड ऑइल खाली पडताना पाहायला मिळत आहे, 91च्या आसपास आहे. आणि दुसरी आपली गिफ्ट निफ्टी जवळजवळ 23,340 रुपयाच्या आसपास ट्रेड करताना पाहायला मिळत आहे. आत्ताच्या घडीला ह्या दोन पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑप्शन चेनच्या डाटानुसार जर तुम्ही पाहिलं तर 23,200च्या आसपास 45 लाख ओआय डाटा सपोर्ट झोनच्या काममध्ये करताना पाहायला मिळत आहे. त्याच पद्धतीने त्याच झोनमध्ये 23,200च्या आसपास 35 लाख ओआय डाटा आपल्याला रेजिस्टन्स झोनचं काम करताना पाहायला मिळत आहे. ऑप्शन चेननुसार आपल्याला सपोर्ट खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय 23,200 ते 23,100च्या आसपास. मित्रांनो, एक लक्षात घ्या गोष्ट की मार्केट आता एक साइडवेज झोनमध्ये आहे. त्यामुळे जोपर्यंत वरच्या साईडला 23,300 किंवा 23,100 खालच्या साईडला चांगल्या पद्धतीने ब्रेकआउट होणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये रॅली पाहायला मिळणार नाही. लेवल्स कोणते महत्त्वाचे असणार आहेत, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जोपर्यंत निफ्टी वरच्या साईडला 23,300 कन्सोलिडेशन करून तोडणार नाही तोपर्यंत वरचं पहिलं टार्गेट 23,360 ते 23,400 पर्यंत आपल्याला पाहायला मिळणार नाही. हे सीईचं पहिलं टार्गेट असू शकतं. जर 23,400 निफ्टीनं वरच्या साईडला जर ब्रेकआउट दिला तर निफ्टीमध्ये पुन्हा एकदा वरचं टार्गेट ओपन होत आहे 23,460 ते 23,500 रुपयाच्या आसपास. परंतु 23,500 हा एक राऊंड नंबर आहे, तिथे निफ्टी रेजिस्टन्स घेताना पाहायला मिळू शकते. आपल्याला पुटमध्ये एक एंट्री पाहायला मिळू शकते 23,175. जर निफ्टीने खालच्या साईडला जर तोडला उद्या तर निफ्टीमध्ये खालचं पहिलं टार्गेट पाहायला मिळू शकतं, जे काही आहे 23,100 ते 23,080 रुपयाच्या आसपास. ह्या जोरपासून निफ्टी पुन्हा एकदा वरच्या साईडला बाउन्स बॅक घेऊ शकते. पॅनिक सेलिंग कधी येऊ शकतं, जोपर्यंत निफ्टी खालच्या साईडला 23,080 बेरिश कॅन्डलने ब्रेकआउट देणार नाही तोपर्यंत पीई मध्ये एंट्री करायची नाही. 23,080 तोडल्यानंतर निफ्टीमध्ये सडन आपल्याला 100 ते 120 पॉईंटचा डाऊनफॉल खालच्या साईडला पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ जर खरंच तुम्हाला खूप महत्त्वाचे वाटले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर सुद्धा करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये सेन्सेक्स लेवल हवे असतील तर सेन्सेक्स म्हणून लिहायला सुद्धा विसरू नका. अशाच लेवल्स तुमच्यासाठी मी नेहमी घेऊन येण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.